ट्रेडर्स. तर पुन्हा एकदा मी VR ट्रेनिंग अकॅडमी कडून वर्षा भारुड तुमचं स्वागत करते डेली अनालिसिस मध्ये गोल्डमध्ये, ज्यामध्ये आपण काल बघितलं होती की गोल्डने काल 4763 ला रिजेक्शन घेतलेलं होतं. डेली टाइम फ्रेम मध्ये आपण सुरुवातीला अनालिसिस करत असतो. डेली टाइम फ्रेम मध्ये काल मी तुम्हाला जसं सांगितलं होतं की ट्रेंड लाईन आहे डे टाइम फ्रेम मध्ये, आणि डे टाइम फ्रेमच्या ट्रेंड लाईनला मार्केट रिस्पेक्ट करत आहे. इथे आपण बघत आहोत जर आज एक ग्रीन कॅन्डलने जर 4764 ला जर क्रॉस करून वरती क्लोजिंग दिली तर गोल्ड बुलिश होण्याचे चान्सेस वाढणार आहेत. म्हणजेच आपल्याला आज महत्वाचा डे आहे आपल्यासाठी. जर आपल्याला इथे आज जर डेली टाइम फ्रेम मध्ये जर आज ग्रीन कॅन्डलने क्लोजिंग दिली तरच गोल्ड आपल्याला बुलिश डायरेक्शन मध्ये जाताना दिसणार आहे. आणि त्यानंतरचं गोल्डचं टार्गेट असणार आहे जवळजवळ 5000. सगळ्यात पहिल्यांदा गोल्ड जे घेणार आहे ते 5000 ची लेवल घेणार आणि तिथून आपल्याला एक सेलिंगसाठी रॅली पाहायला मिळू शकते. ओके, हे दोन सप्लाय झोन गोल्डमध्ये आहेत. पण कधी? तेव्हाच जर आजची कॅन्डल ग्रीन क्लोज झाली तर. आता बघा, काल पण आपण जे बघितलेलं आहे कालच्या अनालिसिस मध्ये, तुम्ही जर कालचा जर आपला व्हिडिओ बघितला, कालचा व्हिडिओ नक्की बघा. त्या व्हिडिओमध्ये सर्व क्लिअर केलेलं आहे मी की कशा पद्धतीने काल मुवमेंट होणार होती आणि ॲज एक्सपेक्टेड तशीच मुवमेंट तुम्हाला इथे पाहायला मिळते. जसं की आपण 1 आवर चार्ट मध्ये कालही शिफ्ट केलं होतं. काल शिफ्ट केल्यानंतर 1 आवर चार्ट मध्ये आपल्याला काय पाहायला मिळालं होतं की गोल्ड त्यावेळेस कोणत्या लेवलला होतं. आय थिंक 15 मिनिटाच्या चार्ट वरती मी तुम्हाला दाखवलं होतं आणि 1 आवरली चार्ट वरती पण दाखवलं होतं. काही इथे एक मेजर सपोर्ट गोल्डने बनवला होता. जर काल गोल्डने इथे ग्रीन कॅन्डल क्लोजिंग दिली असती वरती तर आपण इथे बाय साईड प्लॅनिंग सांगितलं होतं. पण गोल्डने कुठल्याही प्रकारची वरती क्लोजिंग दिली नाही आणि क्लोजिंग कुठे झाली? रेड कॅन्डल क्लोजिंग झाली. आणि रेड कॅन्डल क्लोजिंग झाल्यानंतर मी तुम्हाला काय सांगितलं होतं की तुम्ही काय करा, सेलिंगसाठी प्लॅन करा. आणि सेलिंगच्या लेवल्स पण तुम्हाला सांगितल्या होत्या. इथे पण 4675 ला पण आपल्याला एक छान बायची एंट्री मिळाली होती. जवळजवळ 100 पिप्स आपल्याला तिथे कॅप्चर करायला मिळाले होते. ती एक लेवल पण छान होती. आणि लास्टची आपली जी मेन ओरिजिनल जी आपण डिमांड झोन ड्रॉ केलेला आहे त्या डिमांड झोन मधूनच आपल्याला लिक्विडिटी हंट झाल्यानंतर आपल्याला बायची एंट्री पण मिळालेली आहे. क्लास काल चालू होता, ऑनलाईनची बॅच चालू होती. त्या ऑनलाईनच्या बॅचला हा ट्रेड मी दिलेला होता आणि सक्सेसफुली तो रन झाला. फक्त आणि फक्त 102 पिप्सची आपण इथे रिस्क घेतली होती आणि 299 ची आपण इथं टार्गेट घेतलं होतं, जे की टार्गेट आपल्याला इथं अचीव झालेलं पाहायला मिळतंय. इथं बऱ्याच वेळ दुपारी गोल्ड साईडवेज होतं. कधी लक्षात घ्या, साईडवेज मार्केट राहिल्यानंतर इथे रेक्टँगल बॉक्स का मी ड्रॉ केला की तुम्ही जर 50 मिनिट्स चार्टवरती शिफ्ट केलं चार्ट तर इथं तुम्हाला काय दिसतंय की गोल्ड बऱ्याच वेळ काय झालं होतं, एका लेवलला साईडवेज राहिलं होतं. मग अजून एक टीप तुम्हाला इथे देते मी की ज्या वेळेस कुठलीही करन्सी म्हणा किंवा गोल्ड म्हणा, कमोडिटी म्हणा, BTC म्हणा, एका रेंजमध्ये असते त्यावेळेस लगेचच बाय करायला घाई करायची नाही. ओके, कमीत कमी त्याची जी हाईट आहे, समजा इथून आपण हाईट जर मेजर केली, ही हाईट आहे इथपर्यंत. ओके, तर या हाईट इतकं तरी कमीत कमी आपल्याला वेट करायचं आहे आणि त्यानंतरच बायची प्लॅनिंग करायची आहे. बघू शकता तुम्ही इथून ब्रेकआउट झाल्यानंतर बऱ्याच थोडंसं मार्केट खाली गेलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला बाईंगचा प्लॅन करायचा आहे. तर लगेचच काय करत नका जाऊ की ब्रेकआउट झाल्यानंतर तुम्हाला जरी डिमांड दिसत असेल तरी पण लगेचच बायची एंट्री घेऊ नका. लिक्विडिटी स्वीप होऊ द्या, हंट होऊ द्या, त्यानंतर तुम्ही काय करा, बाय साईड प्लॅन करा. एकदम इझी वेने मी तुम्हाला हे सांगितलंय. आता जर आजचं अनालिसिस जर आपण बघितलं तर आजच्या अनालिसिस मध्ये मला जे दिसतंय त्यामध्ये आपण बघू शकतो की 4 आवरली चार्ट मध्ये गोल्ड पूर्णपणे साईडवेज आहे. जर तुम्ही इथे बघू शकता, मी रेक्टँगल बॉक्स ड्रॉ करून दाखवते तुम्हाला. गोल्ड आपल्याला काय दिसतंय बघा, इथे पूर्णपणे साईडवेज दिसतंय. गोल्ड आपल्याला पूर्णपणे काय दिसतंय, साईडवेज दिसतंय. राईट. तर या साईडवेजला ज्या वेळेस तुम्हाला अलर्ट देते मी की ज्या वेळेस गोल्ड या साईडवेज झोनला, म्हणजेच प्राइस आहे 4764 आणि नेक्स्ट प्राइस आहे 4645, ही प्राइस ज्या वेळेस गोल्ड, दोन्ही पण प्राइस पैकी एक प्राइस ज्या वेळेस गोल्ड ब्रेक करणार आहे त्यानंतर एक मोमेंटम आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि त्या मोमेंटम मध्ये तुम्ही जर बाय साईड जर ब्रेकआउट झाला तर तुम्ही बाय साईड नक्कीच प्लॅन करू शकता. आणि जर हाच ब्रेकडाऊन झाला इथे तर तुम्ही काय करू शकता, सेल साईड प्लॅन करू शकता. खूप छान सेलिंग इथे पाहायला मिळू शकते.
जर माझ्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी जर बघितलं टेक्निकली मला जे समजतं याच्यामध्ये, त्यामध्ये आपल्याला काय बघायला मिळतंय की आज पण गोल्ड बेरिश राहण्याचे चान्सेस जास्त आहे. कारण गोल्डने काय केलेलं आहे, आपण काल जो सपोर्ट इथे मार्क केला होता बघा इथं 1 आवर चार्टमध्ये, म्हणूनच कालचं पण डेली अनालिसिस तुम्ही चेक करा. हे सर्व सपोर्ट्स कालचे तसेच्या तसेच आहेत आणि त्यामध्ये आपल्याला काय दिसलेले इथेच रिजेक्शन घेताना आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. सायमल्टेनियस आपल्याला सपोर्टही तोच घेताना पाहायला मिळाले. जर आज हा सपोर्ट गोल्ड ब्रेक करेल, जर आज हा सपोर्ट गोल्ड ब्रेक करेल तर आपल्याला एक छान सेलिंगची रॅली इथे पाहायला मिळू शकते. आज पण गोल्ड सेल साईड मे बी रॅली देण्याची पॉसिबिलिटी आहे. तर तुम्ही शक्यतो ब्रेकआउट किंवा ब्रेकडाऊन नंतरच ट्रेड घेणं शक्यतो बघा. मग आता प्राइस कुठली कुठली आहे त्या प्राइसवरती आपण थोडंसं बोलूया. प्राइस आहे साधारणतः जर गोल्डने जर इथे रेड कॅन्डल निघलं, जर क्लोजिंग दिली, आता बघा 1 आवर चार्ट 35 मिनिट आहे अजून कॅन्डल क्लोजिंगसाठी. जर सेलिंग प्रेशर आला, सेलिंग प्रेशर आल्यानंतर गोल्डची जी कॅन्डल आहे ती जर या लेवलच्या खाली क्लोज झाली, लेवल आहे 4688 टू 4682, या लेवलच्या खाली जर गोल्डमध्ये आपल्याला काय पाहायला मिळालं, सेलिंगची कॅन्डल पाहायला मिळाली, तर आपल्याला पुन्हा एकदा कालसारखं सेलिंग गोल्डमध्ये पाहायला मिळू शकतं. आणि आपल्या ज्या लेवल्स आहेत, गोल्ड पहिल्यांदा इथे तुम्हाला सपोर्ट घेताना दिसेल, त्यानंतर एक पुलबॅक देईन, त्यानंतर परत एक ब्रेकआउट कॅन्डल दिसेल, त्यानंतर अशा पद्धतीने गोल्ड आपल्याला नेक्स्ट रॅली 4562 टू 4550 पर्यंत आपल्याला पाहायला मिळू शकते. तर अशा पद्धतीने आज पण गोल्ड साईडवेज राहण्याचे चान्सेस जास्त आहे आणि जर ब्रेकआउट झाला तर तुम्हाला सेलिंग साईडला एक छान अशी रॅली तुम्हाला पाहायला मिळू शकते. पण फ्रेंड्स, जर ब्रेकआउट किंवा ब्रेकडाऊन झाला तर लगेचच बाय साईड प्लॅन करू नका. लेवल्स फाइंड आउट करा. लेवलमध्ये एक लेवल इथे पण आपल्याला दिसते पाहायला, तर साधारणतः 4584 टू 4545. ओके, 45 पर्यंत तरी वेट करा. 45 नंतरही तुम्हाला एक एंट्री मिळू शकते. बॉटम साईडचा एकदम आपण विचार केला, डिमांड झोन एक आपल्याला बॉटमला आपण डिमांड झोन पाहायला मिळतोय. हा एक डिमांड झोन आपल्याला काम करू शकतो. इथून जर ब्रेक डाऊन झाला तर हा एक झोन पण मार्केट घेऊ शकतं. अशा पद्धतीने सेल साईड रॅली आपल्याला इथे पाहायला मिळू शकते. जर ब्रेक जशी मी रेड कॅन्डल सांगितली क्लोजिंग दिली तरच आपल्याला ही रॅली पाहायला मिळू शकते. पण जर इथे जर कुठल्या प्रकारची रेड कॅन्डल नाही आली आणि हीच कॅन्डल जर क्लोजिंग होताना ग्रीन कॅन्डल बनून क्लोज झाली, तर मग आपल्याला काय करावं लागणार आहे, आपलं जे प्लॅनिंग आहे ते प्लॅनिंग चेंज करावं लागणार आहे आणि आपल्याला बाय साईड मग ब्रेकआउट पाहायला मिळू शकतो. तर अशा पद्धतीने आज गोल्डमध्ये तुम्हाला प्लॅनिंग करूनच ट्रेड करायचं आहे. सर्व सिनॅरिओ मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं आहे कशा पद्धतीने गोल्ड रिॲक्ट करू शकतो. आणि तुम्हाला लेवल्सही मेजर लेवल्स तुम्ही ते बघू शकता. जे आपण ग्रीन कलरचे लाईन्स आहेत त्या सर्व मेजर लेवल्स आहेत. पॉज करून व्हिडिओ बघा, या लेवल सर्वांना नोट डाऊन करून घ्या आणि त्या लेवलला तुम्हाला रिस्पेक्ट होताना पाहायला मिळणार आहेत. मेजर लेवल्स आहेत, 1 आवर टाइम फ्रेमच्या लेवल्स आहेत, त्यामुळे ते काय होत असतं, लेवल्सला रिस्पेक्ट खूप छान मिळत असतो. तुम्ही ज्यावेळेसही ट्रेडिंग करताना त्यावेळेस तुम्ही काय करत चला, हायर टाइम फ्रेमला लेवल्स ड्रॉ करून ठेवत चला आणि लोअर टाइम फ्रेममध्ये जाऊन तुम्हाला काय करायचे, एंट्री प्लॅनिंग करायची आहे. ज्यामुळे काय होऊ शकतं, तुम्हाला एसएल जे आहे ते छोटे मिळू शकतात. आता तुम्ही हाच विचार करा ना, जर आपण 1 आवर चार्टमध्येच काय केलं असतं, ट्रेड घेतला असता, तर इथे काय झालं असते, हीच एंट्री आपल्याला कुठे मिळाली असती, इथे मिळाली असती कॅन्डल क्लोजिंग नंतर. म्हणजे आपल्याला $31 एसएल द्यावा लागला असता 0.01ने. पण इथे आपल्याला काय भेटतंय, फक्त आणि फक्त $10च्या एसएलने आपण 1 मिनिट 5 मिनिट टाइम फ्रेममध्ये इथे एंट्री प्लॅन केली होती. बघा 1 मिनिटमध्येच आय थिंक मी क्लासला दिली होती की इथूनच आपल्याला बघा एकदम छान आहे 1 मिनिटमध्येच एंट्री इथं आपल्याला भेटली होती आणि इथे आपण एंट्री प्लॅन केली होती. अशा पद्धतीने तुम्ही काय करू शकता, मेजर लेवल्स ज्या ड्रॉ करून ठेवा हायर टाइम फ्रेमला आणि लोअर टाइम फ्रेममध्ये एंट्री घ्या. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, अनालिसिस डेलीचं आवडत असेल, तर नक्कीच आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका फ्रेंड्स. तुमचं मोटिवेशनच मला नवीन नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी अजून उत्साहित करणार आहे आणि तुम्हाला ट्रेडिंग शिकवण्यासाठी ही प्रेरणा देणार आहे. थँक्यू.